नमस्कार मंडळी. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत माझं म्युच्युअल फंडाचं पोर्टफोलिओ, त्याची इन्व्हेस्टमेंट आणि त्याचा रिव्ह्यू. टोटल इन्व्हेस्टमेंट किती होती, त्यावरती किती रिटर्न मिळाला पाहूया आपण. आणि काल मार्केट एकदम क्रॅश झालेला होता मिड कॅप इंडेक्स. त्यानुसार पाहूया आपल्या पोर्टफोलिओवरती काय इम्पॅक्ट झालेला आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण पाहू शकता 16 इन्व्हेस्टमेंट आहेत माझ्या म्युच्युअल फंडमध्ये. कॅनरा रोबेको मिड कॅपमध्ये. मिड कॅप इंडेक्स पडला होता म्हणून मिड कॅप इंडेक्स माझा निगेटिव्हमध्ये, कॅनरा रोबेको निगेटिव्हमध्ये आहे. कॅनरा स्मॉल कॅप, इडेलवाईस, फ्रँकलिन फ्लेक्सी कॅप, एच-डी-एफ-सी फ्लेक्सी कॅप, एच-डी-एफ-सी मिड कॅप, जे-एम फ्लेक्सी कॅप, कोटक इक्विटी इमर्जिंग स्कीम हा मिड कॅप म्युच्युअल फंड आहे. कोटक फ्लेक्सी कॅप, कोटक स्मॉल कॅप, मोतीलाल ओसवाल मिड कॅप, निपॉन स्मॉल कॅप, पारक फ्लेक्सी कॅप, एस-बी-आय मॅग्नम मिड कॅप, एस-बी-आय स्मॉल कॅप, टाटा स्मॉल कॅप. या अशा टोटल माझ्या एकूण 16 म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट माझी आहे 1,36,000ची. आणि मला जवळजवळ एक स्टेबल आहे माझा. जास्त मायनसही नाही, 0.02% निगेटिव्ह रिटर्न आहे. कारण काल इंडेक्स पडला होता, निफ्टीमध्ये क्रॅश आला होता, त्याच्यामुळे मी आज निगेटिव्ह रिटर्न आहे. एस आय पी पाहूया. टोटल माझ्या ओव्हरऑल किती एस आय पी आहेत. 5 ॲक्टिव्ह एस आय पी आहेत. सगळ्या स्मॉल कॅपमध्ये आहेत. निपॉन इंडिया स्मॉल कॅप, एस बी आय स्मॉल कॅप, कॅनरा स्मॉल कॅप, टाटा स्मॉल कॅप आणि एक पारक फ्लेक्सी कॅपची एक एस आय पी आहे. 1,000 रुपयाची एस आय पी आहे जवळजवळ. आता ऑर्डर्स बघूया किती पेंडिंग आहे, कारण मार्केट पडला होता म्हणून मी जसे मार्केट पडतं तशी इन्व्हेस्टमेंट करतो. डायरेक्ट लमसम इन्व्हेस्टमेंट करतो. आता मोतीलाल ओसवाल मिड कॅपमध्ये मी काल एक इन्व्हेस्टमेंट केलेली होती मिड कॅपमध्ये 10,000ची.